साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। सराईत गुन्हेगार हा कुठल्याही थराला जाऊन क्रूर कृत्य करण्यासाठी तयार असतो। पोलिसांच्या हाती लागलं नाही पाहिजे यासाठी ते काहीही करण्याची तयारी ठेवतात। याशिवाय महिलांना नियमित मिळणारी सहानुभूतीलाच जमेची बाजू लक्षात घेऊन आता चक्क गुन्हेगारांनी गुन्हा करण्यापूर्वी महिलांचे वस्त्र परिधान करून गुन्हा करण्याला सुरुवात केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। ओळख पटू नये, आपल्याला गर्दीत सहजासहजी घुसता यावं यासाठी मालेगावात गाऊन गँग सक्रिय झाल्याचं समोर आलं। गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरात रात्रीच्या वेळी रस्त्यानं पायी फिरायला जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून नेणं, मंदिराच्या दानपेटी फोडणं, दुकानं फोडणं इतकंच नव्हे तर रस्त्यानं अंधाराचा फायदा घेत गाऊन परिधान करून वाटसरूंना अडवीत लूटमार करण्याच्या घटना मालेगाव शहरात घडल्या आहेत। या गाऊन गँगची नववसाहत भागासह इतरत्र दहशत पसरली। मालेगाव शहरातील स्वप्नपूर्ती नगर, मंगलमूर्ती नगर, मोरया गणपती परिसरात गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना वाढल्या। सायंकाळनंतर गाऊन परिधान करून हे गुन्हेगार रस्त्यानं महिला असल्याचं भासवत फिरत असतात। महिलांचा वेश असल्यामुळे इतरांना ते लक्षात येत नाही आणि रात्री शतपावलीसह इतर कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडली गेल्याच्या घटना घडल्या आहेत। या भागात मंदिरांमध्ये दानपेटी फोडण्याची देखील घटना घडल्या असून या ठिकाणचे CCTV फुटेज तपासले असता त्यामध्ये गाऊन परिधान केलेले चोरटे दिसत आहेत। त्यामुळे मालेगाव शहरात या गाऊन गँगची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। स्वप्नपूर्ती नगर, मंगलमूर्ती नगर या परिसरामध्ये 5 दिवसापासून दरोडेखोरांचा सुळसुळाट आहे। आणि गावी गेले लोकांची घरं फोडता येते, कुलूप पाहून कुलूप तोडता आणि मंदिराची पण दानपेटी फोडली, तिथून 20,000 रुपये त्यांनी नेले काढून मंदिरातून, गणपती मंदिरामधून। तर इकडं पोलीस बंदोबस्त वाढवावा, असं रात्रीची गस्त वाढवण्यात यावी असं। मी पवनराज तात्याभाऊ माले। गेल्या 6 दिवसापासून आमच्या वार्डात वारंवार रात्रीचे चोरांचे खूप प्रमाण वाढलेले आहे आणि हे चोर गाऊन घालून चोऱ्या करतायत। त्यांच्या हातात धारदार शस्त्र आहेत, हातात कोयते आहेत, मोठ्या मोठ्या तलवारी आहेत। आमच्या मोरया गणपती मंदिराची इथली दानपेटी चोरीला गेली, त्या दानपेटीत जवळजवळ 25,000 ते 30,000 रुपये होते आणि असं 6 दिवसांपासून चालू आहे। आधी मागच्या बाजूला 4 घरफोडी होते, नंतर इकडे 2 घरफोडी होते। आम्ही वारंवार आता रात्रीचे आम्ही जागरण करून सुद्धा किती वेळ जागणार आहेत सर्वजण। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आमच्या वार्डात रात्रीचा हा बंदोबस्त आणि तुमची पोलीस प्रशासनाची गाडी ही कमीत कमी रात्रीतनं 2 ते 3 वेळा तरी तिथे पाठवण्यात यावी, अशी मी नम्र विनंती करतो। आज आम्ही वार्डातील स्वप्नपूर्ती नगर, मंगलमूर्ती नगर, हरिओम कॉलनीतील समस्त नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो, कृपया याची दखल घेण्यात यावी। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव।